राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारकडून अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट पुढे आलेली आहे. अनेक दिवस शेतकरी पीक विम्याची अक्षरशः आतुरतेने वाट बघत होते. आता तोच पैसा महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे. इतके दिवस फक्त चर्चा रंगली होती, बातम्या ऐकायला मिळत होत्या, पीक विमा कधी येणार. अनेक जण नाराज झाले होते, काहींचा अक्षरशः गोंधळ उडाला होता. पण आता सगळं काही निश्चित झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट सरकारकडून आली. आता बघा शेतकरी बांधवांनो, हा विषय फक्त एका वर्षापुरता मर्यादित नाही. एका वर्षाचाच नाही तर 2023, 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये ज्याही शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत होता तो आता जमा करायचं काम सरकारने सुरू केलेलं आहे. प्रत्यक्षात रक्कम खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे. 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना, पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याचा विचार सरकारने निश्चित केला आहे. जर तुमचा जिल्हा या लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, चिंता करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा पूर्ण रकमेने म्हणजे 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं नियोजन आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. आता यासोबतच एक विनंती, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर त्याला पटकन सबस्क्राईब करा, कारण अत्यंत महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेल्या बातम्या इथे नियमितपणे दिल्या जातात. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ, तो म्हणजे 16 जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा ठरेल. तुमचं खातं जर महाराष्ट्र बँकेत असेल, आपल्या शेतकऱ्यांची आवडती बँक महाराष्ट्र बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँकेत असेल तर तुम्ही एकदा चेक करा, कारण अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. सध्या फक्त काही निवडक बँकांमध्येच निधीचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टर 37,000 रुपयांपर्यंतची मोठी रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये सरकणार आहे. काही शेतकऱ्यांना वाटायचं की यावेळेस पीक विमा फक्त 10,000 ते 15,000 रुपये मिळेल, पण सरकारने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अक्षरशः सखोल विचार केला आणि 37,000 प्रति हेक्टर पीक विम्यात देण्याचा निश्चय केला. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं नुकसान जितकं जास्त मोठं असेल तितकीच रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. आता उदाहरण घ्यायचं झालं, जर तुम्ही ऊस पिकाचं उत्पादन घेतलं असेल आणि अतिवृष्टीमुळे ते नुकसानग्रस्त झालं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंतची प्रचंड मोठी रक्कम जमा होऊ शकते. ज्वारीसारखं कोरडवाहू पीक घेतलं असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, कारण 18,000 ते 25,000 पर्यंतचा पीक विमा थेट तुमच्या खात्यात जमा होईल. हरभरा पिकासाठी सरकारने प्रति हेक्टर 42,000 देण्याचं ठरवलं आहे. तर मक्का उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आली. 40,000 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा महाराष्ट्र शासनाकडून अकाउंटमध्ये जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ही मदत केवळ आकड्यांची नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टांना दिलेला अक्षरशः मोठा आधार आहे. आता पुढची माहिती सुद्धा लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही तूर डाळीचं पीक घेतलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 45,000 रुपये पीक विमा निश्चित करण्यात आला, प्रति हेक्टर पीक विमा. बाजरीचं पीक घेतलं असेल तर 28,000 ते 35,000 पर्यंतची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. सरकारने सुद्धा स्पष्ट केलं, जर तुम्ही उडीद, भुईमूग, सूर्यफूल आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि पीक विम्यासाठी जर तुम्ही पात्र असाल, तुम्ही निश्चिंत व्हा, या पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, सगळा पैसा मागील 3 वर्षांचा प्रलंबित पीक विमा असून जो अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मागच्या काही वर्षात मुसळधार पाऊस, कधी गारपीट तर कधी पुराच्या परिस्थितीमुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं. उभी पिकं आडवी झाली, काहींचं शेतातलं पूर्ण पीक वाहून गेलं. या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा मंजूर करण्यात आला. पण त्या शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विम्याचे अर्ज भरले होते, आता या ठिकाणी लक्षात घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणी चिंता करू नये. सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि लाभार्थ्यांच्या अंतिम यादीची तयारीसुद्धा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यात येईल. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी संबंधित अधिकारी यांनी बँकांना अक्षरशः कडक भाषेमध्ये आदेश दिले की एकाही शेतकऱ्याचा पैसा अडकता कामा नये. त्यामुळे आता काही तासांच्या आत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम 100% जमा होईल. या कामासाठी बँका सुद्धा रात्रंदिवस मेहनत घेत असून
पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण केली जात आहे. याचबरोबर अजून एक मोठा दिलासा घेऊन येणारी गोष्ट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. याचा पुढचा हप्ता सुद्धा राज्य सरकार लवकरच खात्यामध्ये जमा करणार आहे. म्हणजे एक विमा खात्यावर येतोय तर त्यासोबतच दुसरीकडे नमोचे पैसे सुद्धा खात्यावर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः चांदी झाली. आता ही माहिती गावातल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा, कारण आज प्रत्यक्षात निधी जमा केला जात आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं आधार कार्ड अजूनही बँक खात्याशी लिंक नसेल तर बँकेत जा आणि पटकन ते काम करून घ्या. ते काम पूर्ण झालं पाहिजे, कारण अतिशय महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केला की जिल्ह्यांची यादी जाहीर झाल्यानंतर काही तातडीची महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या छोट्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर मात्र पीक विम्याचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला अडथळा येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, हा 3 वर्षांचा मोठा पीक विम्याचा हिशोब एकत्रितपणे आज खात्यामध्ये जमा केला जाईल. त्यामुळे तुम्ही तुमची सगळी कागदपत्र तयार ठेवा. तुमच्या गावाची, तालुक्याची आणि जिल्ह्याची लाभार्थी यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही घरबसल्यासुद्धा तुमची नावं तुमच्या यादीमध्ये आहेत का हे तपासू शकता आणि गरज पडली तर आवश्यक पावलंसुद्धा उचलू शकता. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 37,000 ही काही छोटीशी रक्कम नाही. आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी तो मोठा आधार आहे. आता ही रक्कम थेट खात्यात जमा होईल. ज्यांनी दिवस रात्र शेतात कष्ट केलं, पीक उभं केलं, पण निसर्गाच्या फटक्यामुळे ज्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं, अशा कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. आता लक्षात ठेवा, हा पैसा तुमचाच आहे, तुमच्या कष्टाचा, तुमच्या हक्काचा. त्यामुळे उशीर न करता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर आलेला मेसेज तुम्ही तपासून बघा, नेमकी किती रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाली आहे. जर तुमच्या खात्यात 37,000 प्रति हेक्टर जमा झाले असतील तर तुमच्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही राहणार नाही. या पीक विम्याच्या मदतीमुळे बियाणं, खतं घेण्यासाठी सावकाराकडे हात पसरावे लागणार नाहीत. सरकारकडून मिळालेलं हे मोठं पाठबळ पुढच्या हंगामासाठी तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास देईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या नवीन जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करायचे आदेश दिले त्याची अधिकृत यादी सुद्धा पुढे आली. त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या नाशिक जिल्ह्याचा, त्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा, नंतर सोलापूर, सातारा, त्यानंतर आहे कोल्हापूर. या जिल्ह्यांचा समावेश असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. त्याचबरोबर विदर्भातील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा निधी जमा होण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. इकडे मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद आणि तिकडे कोकण किनारपट्टीचे जिल्हे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समोर आलंय. यासोबतच सिंधुदुर्ग आणि नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी मिळाली. शासनाने पीक विम्याला अंतिम मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करायची गरज नाही. आज प्रत्यक्षात पैसे थेट खात्यात जमा होईल आणि तेही गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच दिलासादायक ठरेल, कारण सरकारकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही नक्की समजून घ्या, हा निधी नेमका कोणत्या बँकांमध्ये जमा होत आहे. आता विश्वसनीय सूत्रांकडून अतिशय महत्त्वाची माहिती पुढे आली. ज्या शेतकऱ्यांचं खातं बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक या बँकांमध्ये असेल किंवा ते त्या बँकेचे खातेदार असतील तर 100% अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. त्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत सुद्धा लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचं वितरण केलं जात आहे. यासोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, IDBI बँक, ॲक्सिस बँक, वेगवेगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा केली जात आहे. कोटक महिंद्रा बँक, फेडरल बँक आणि ग्रामीण बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा निधीचा लाभ भेटणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया DBTच्या माध्यमातून राबवली जात आहे. आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल, त्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होत असून निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. एकूणच शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती पुढे आली. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा. नुकसानाच्या आधारावर तुम्हाला 37,000 प्रति हेक्टरपर्यंतची रक्कम
तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने आज घेतला. ही होती पीक विम्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.